या शाळेची प्रतिकृती अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे सरचिटणीस ॲडव्होकेट सुभाषजी राऊत यांच्या वतीनं या चित्ररथाचं स्वागत या बीडकर वासियांच्या वतीनं होत आहे। यांच्या वतीनं जय ज्योती जय ज्योती क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुलेंचा क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुलेंचा क्रांती ज्योती सावित्रीबाई फुलेंचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा राजर्षी शाहू महाराजांचा छत्रपती निखिल शिंदे शहराध्यक्ष या ठिकाणी आपण आणलेले आहे। या संपूर्ण बीडवासियांनी या थोर महापुरुषांचे असतील, क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले असतील, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जे असतील, त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज असतील, छत्रपती शाहू महाराज असतील, यांचे विचार जिवंत ठेवण्याची आज गरज आहे आणि या माध्यमातूनच आपण हे विचार लोकांपर्यंत नेण्याचं काम या ठिकाणी करतो। म्हणून हा रथ आज दिवसभर बीड शहरामध्ये फिरणार आहे आणि संध्याकाळी 6 वाजता महात्मा फुलेंच्या पुतळ्याजवळ त्या ठिकाणी सुद्धा पाहण्याची व्यवस्था केलेली आहे। म्हणून सगळ्या जनतेने या ठिकाणी येऊन हा रथ पाहावा अशी या ठिकाणी आपल्याला विनंती करतो। क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांचं हे द्विशताब्दी वर्ष म्हणून आपण साजरं करत आहोत। म्हणजे 200 वर्ष पूर्ण होत आहेत महात्मा फुलेंच्या जयंतीनिमित्त आणि आदरणीय भुजबळ साहेबांनी एक संकल्पना आणली। हे द्विशताब्दी जे वर्ष आहे हे महाराष्ट्रात नाही तर संपूर्ण देशभरात साजरं झालं पाहिजे। यासाठी आदरणीय आमचे नेते छगनरावजी भुजबळ साहेब या राज्याचे मंत्री आणि अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद संस्थापक अध्यक्ष यांनी आदरणीय देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब यांना एक विनंतीपर पत्र पाठवलं आणि भेट घेतली आणि क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांचं हे द्विशताब्दी वर्ष हे संपूर्ण देशात साजरं व्हावं अशी विनंती केल्यानंतर देशाच्या पंतप्रधानांनी तात्काळ याला मंजुरी दिली आणि हे द्विशताब्दी वर्ष महाराष्ट्रात नव्हे तर संपूर्ण देशामध्ये साजरं होणार आहे। ज्या क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले असतील, क्रांती ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले असतील, यांनी जे कार्य केलेलं आहे या कार्याचा उजाळा या द्विशताब्दी वर्षानिमित्त आपण महाराष्ट्रात संपूर्ण जिल्ह्यामध्ये आज आदरणीय भुजबळ साहेबांच्या संकल्पनेतून या आमचे युवा नेते अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद कार्याध्यक्ष माजी खासदार आदरणीय समीर भाऊ असतील, आमदार आदरणीय पंकज भाऊ असतील, या दोघांच्या संकल्पनेतून आणि आदरणीय भुजबळ साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आज हा ज्या महात्मा फुलेंनी आणि सावित्रीबाई फुलेंनी मुलींची पहिली शाळा चालू केली भिडेवाड्यामध्ये, त्या भिडेवाड्याची प्रतिकृती करून हा भिडेवाडा जसा दिसतोय त्या काळातला त्याचे आज हा देखावा करून हा देखावा संपूर्ण महाराष्ट्रभर आणि या द्विशताब्दी वर्षानिमित्ताने शासनाच्या वतीने जे कार्यक्रम आयोजित केलेले आहेत त्यामध्ये हा रथ पण पूर्ण महाराष्ट्रात नाही तर हा देशभर फिरणार आहे। त्याची सुरुवात येवल्यापासून झाली, अहिल्यानगर असेल, संभाजीनगर असेल, आज बीड येथे आलेले आहे। बीडमधून उद्या धाराशिव असेल, परभणी, हिंगोली, नांदेड अशा पद्धतीने हा रथ संपूर्ण महाराष्ट्रभर फिरणार आहे। आणि ज्या महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुलेंनी त्या काळामध्ये शेण दगड खाऊन लोकांचे त्रास सहन करून ज्या मुलींना शिकवलं, त्या भिडेवाड्यामध्ये शिकवलं, आज हा भिडेवाडा ठराविक लोकांना माहीत आहे। त्या भिडेवाड्यापर्यंत लोक जात नाहीत। आज या महिला शिकल्यात म्हणून आज देशाच्या पंतप्रधान असतील, राष्ट्रपती असतील, अनेक उच्च पदावर महिला बसलेल्या आहेत, परंतु त्या ठिकाणी कुणी जाऊन तो भिडेवाडा कसा आहे पाहत नव्हतं। आणि आदरणीय समीर भाऊ आणि पंकज भाऊंची संकल्पनेतून हा भिडेवाडा लोकांपर्यंत जावा। महात्मा फुलेंनी जे शिक्षण ज्या वाड्यात दिलं